हा पण प्रोव्हिजन हिंदू कोड बिल डॉक्टर बी आर आंबेडकर. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं होतं, प्रत्येकाला कंपल्सरी, प्रत्येक वुमेनला कंपल्सरी काय असायला पाहिजे, मॅटर्निटी लिव्ह असायला पाहिजे. इन जनरल किती असते, 6 महिन्याची असते. काही काही ऑर्गनायझेशन कंपन्या स्वतःहून जेस्चर, पॉझिटिव्ह जेस्चर म्हणून 1 महिना जास्तीची देतात, म्हणजे 7 मंथची मॅटर्निटी लिव्ह देतात. तर हा प्रोव्हिजन आर्टिकल 42 मध्ये आहे, प्रोव्हिजन फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन ऑफ वर्क अँड मॅटर्निटी. तर तुम्हाला माहिती असेल की असं नाही आहे की जस्ट बिकॉज ही बंदी जी आहे मॅटर्निटी लिव्ह जाणं, मग याला आपण काढून देऊ जॉबवरनं. होऊ शकते ना, पॉसिबिलिटी आहे. कारण 6 महिने जो व्यक्ती तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट करतच नाही, त्याला पैसे देण्याचं काही लॉजिक नाही बनत. पगार तर पूर्ण झाला आहे महिन्याला, बट ते काढतील का मग आपल्याला? मग असं व्हायला लागलं तर ते कधी चेक करतील ना, तुम्ही मॅटर्निटी लिव्ह जाणार, तुम्हाला आम्ही हायर नाही करणार, डिस्क्रिमिनेशन होईल, आपल्याला अपॉर्च्युनिटी नाही भेटेल. तर म्हणून हा प्रोव्हिजन ऍड करण्यात आला की जिथे पण काम करत आहोत आपण, त्यांची तिथे काय असायला पाहिजे, ह्युमन कंडिशन त्या बाईला हेल्पफुल असेल, थोडी तिच्या फेवरमध्ये असेल अशी सिच्युएशन असायला पाहिजे, असं वर्कप्लेस असायला पाहिजे, आणि मॅटर्निटी रिलीफ पण असायला पाहिजे. द स्टेट शॅल मेक प्रोव्हिजन्स फॉर सेक्युरिंग जस्ट अँड ह्युमन कंडिशन ऑफ वर्क अँड फॉर मॅटर्निटी रिलीफ. गव्हर्नमेंटने कायदा केला मॅटर्निटीसाठी. गव्हर्नमेंट म्हणतो की 6 महिन्याची सुट्टी कंपल्सरी राहील, म्हणजे 6 महिने तुम्हाला ती मॅटर्निटी लिव्ह द्यावं लागेल त्या वुमनला, आणि पैसे पण पूर्ण पूर्ण द्यावं लागेल. असं नाही की पार्ट पेमेंट करा, जितकी पण सॅलरी आहे कंप्लीट सॅलरी तुम्ही पे करा. मी माझ्या मॅटर्निटी लिव्हसाठी 7 मंथ सुट्ट्यांवर होती, मला पूर्ण पैसे भेटते. ठीक आहे, तर हे भेटते.